नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 1 जुलैचा भाग खूपच जबरदस्त आणि मजेदार झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये घराबाहेर पडलेल्या अवनीने आता दणक्यात राजा तिचा नवरा असल्याची ओळख करून देताच राजाचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच धन्याने आता आपल्या आईला कॉल केलेला असतो, तेव्हा तो आपल्या आईला सांगत असतो, आहे अगं इकडं लय भारी चालू आहे, कारण फुलासारखी वहिनी आली ना. खरंच आहे तुला सांगतो, असं वाटतं अगदी तूच आली. खरंच आजवर ना असं मायेने प्रेमाने कोणी मला विचारलं नाही ग. आता मी घरी गेलो ना, वहिनी मला विचारते कुठे गेला होता, कुणासोबत होता, जेवलास का, खूप सगळी चौकशी करते. त्यामुळे आहे मला लय भारी वाटतं, लय मज्जा येते. तुला काय सांगू आहे, अगं आपल्या अण्णा नाही का, त्यांच्यामध्ये बी लय फरक व्हायला लागलाय. ते बदलायलेत अगं आहे. तुला सांगतो, परवा दिवशी अण्णांनी स्वतः आपल्या घरातल्या सुनेसाठी अंडा भुर्जी बनवली होती. आणि एवढंच नाही आहे, घरात समद काही बदललंय ग. नाही म्हणजे वेगळंच वाटतंय अगं. आधी कसा पसारा असायचा, पण आता 2-2 वेळा झाडू लावला जातो. सकाळी सकाळी दारापुढे रांगोळी काढली जाते. अगदी घर टापटीप ठेवलं जातं आणि रोजची कपडी रोज धुतली जातात. पहिल्यासारखं नाही आहे. आणि आहे तुला सांगतो, अगं लहानपणी नाही का सगळी मुलं खेळायला यायची आणि जास्त वेळ खेळली की म्हणायची चला आता आम्हाला घरी जावं लागेल, आई ओरडेल. पण तेव्हा मी लई विचार करायचो ग, आई कशाला ओरडेल, आई तर आपल्यावरती प्रेम करते ना, आपली काळजी घेते, मग ती का ओरडत असेल, तिच्या ओरड्याला एवढे का घाबरतात सगळे, असा विचार मला यायचा. आता अवनी मात्र या धन्याचं बोलणं एकटक ऐकत असते. तिला मात्र याचं हे आईशी असलेलं बोलणं ऐकून खूपच रडायला येतं. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, मग आई मी बी ना घरी यायचो, यशदादा मला लय ओरडायचा, पण त्याने मला काही फरक पडत नव्हता. तसा तो समद्यांना ओरडतो, पण सॉरी सॉरी म्हणून समदेजण सोडून देतात. पण आईला एवढे का घाबरतात असा मला प्रश्न पडायचा. पण आत्ता मला खरं कळतंय. तुला सांगतो आहे, वहिनीने ना तुझीच जागा घेतली. घरी आल्यानंतर मला लय प्रश्न विचारतात, पण मला लय भारी वाटतं. असं वाटतंय तूच आली आपल्या घरात. असे म्हणताच धन्या आता वहिनीकडे बघतो आणि म्हणू लागतो, आहे आता ही वहिनी कायमच आपल्या घरात आमची काळजी घेण्यासाठी आली. अगदी फुलासारखी वहिनी. आता ती कधीच आपलं घर सोडून जाणार नाही. अवनीला मात्र खूप रडू येत असतं. धन्याच्याही डोळ्यातनं पाणी येत असतं, तो रडत असतो. तेव्हा लगेच आता तो आपल्या आईला म्हणू लागतो, बरं बरं ठीक आहे, हे समद बोलायचं होतं तुझ्यासोबत आणि तुला हे समद सांगायचं होतं, कारण मला लय मज्जा येते आहे. अगं तुला सांगतो, कॉलेजमधनं घरी गेल्यानंतर मला लय बोर व्हायचं. दुपारी समदे कामासाठी जायचे, अण्णा बी घरी नसायचे, मग मी एकटाच जेवत बसायचो. जेवण बी जात नसायचं. पण आहे जेव्हापासनं वहिनी आल्यात ना, तेव्हापासनं मला ना लय मज्जा येते. त्या माझ्यासोबत जेवतात, गप्पा मारतात, दिवस कसं जातो ना तेच कळत नाही. लय भारी वाटतं. एकदम आईसारखे जीव लावतात त्या मला. बरं चालेल आहे, पुढच्या नंतर गप्पा मारू आपण हां. चल ठेवतो मी फोन. आता लगेच धन्या फोन ठेवतो. पण अवनीला मात्र खूप रडायला येतं. त्याच वेळेस आता धन्या डोळे पुसतो. वहिनी वहिनी हा घ्या तुमचा मोबाईल, आता लावा. तुम्हाला कोणाला लावायचं असेल ना त्याला फोन लावा. अवनी आता लगेच धन्याकडे बघते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, सॉरी सॉरी वहिनी, अहो तुम्हाला रडू येईल असं नव्हतं बोलायचं हो मला. माझं चालू असतंय असं नेहमी आईशी बोलणं. तुम्ही नका वाईट वाटून घेऊ. रडू नका, सॉरी सॉरी. धन्या लगेच आता बाजूला जातो आणि स्वतःचे डोळ्याचं पुसू लागतो. अवनी त्याकडे बघत असते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, वहिनी चला आता लावा की फोन, कुणाला लावायचा आहे. तेव्हा लगेच अवनी आता धन्याच्या डोक्यावरनं हात फिरवते आणि एकटक त्याच्याकडे बघते. चल आता घरी जायचे. दोघेही आता अगदी गप्पा मारत घरी निघालेले असतात. तर त्यानंतर इकडे आता यशदादाचं गाडीतनं विटा खाली घेण्याचं काम चालू असतं. तेवढ्यात लगेच आता मस्त स्टाईलमध्ये अगदी हिरोसारखा चष्मा लावून राजा तिकडे पोचलेला असतो. तेव्हा राजा आता लगेच लांबूनच यशोदादाला खुणावतो, यशोदादा अरे इकडे ये ना. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, काम चालू आहे तुला दिसत नाही, कशासाठी आलाय तू. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदादा नाही म्हणजे महत्त्वाचं बोलायचं, ये ना. आता यशोदादा बाजूला येतो. काय रे कशासाठी आलाय, काय महत्त्वाचं आहे सांग लवकर. तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदादा कसं आहे ना,
मी अवनी मॅडमला तुझी ओळख ना कॉन्ट्रॅक्टर म्हणून कळून दिली आणि तू असा मिस्त्रीसारखा घरातनं बाहेर पडतोय हे बरोबर वाटत नाही ना. त्यामुळे उद्यापासनं ना हे असे कपडे नको घालत जाऊ. चांगले मस्त कडक कपडे घालून घराबाहेर पडत जा. तेव्हा लगेच आता यशादादा म्हणू लागतो, हो मी कॉन्ट्रॅक्टर? हे कोणी सांगितलं? तूच सांगितलं असशील ना. अरे राजा, अरे किती खोटं बोलायला लावणार आहे अजून. बास कर की आता. आणि चांगले कडक कपडे घालून मी घराबाहेर पडू आणि इकडे हे विटा सिमेंट वाळू यामुळे कपड्यांची काही चव राहणार आहे का? चांगले कपडे खराब नाही का होणार? त्यावर राजा म्हणू लागतो, यशोदादा अरे मला काय म्हणायचंय, तू घरातनं चांगले कपडे घालून बाहेर पड. इकडे आल्यानंतर तू पुन्हा कामाचे कपडे घालू शकतो ना. कसं आहे ना, मॅडम माझ्यावरती ओरडतील म्हणून. तेव्हा लगेच यशोदादा म्हणू लागतो, बरं ठीक आहे, उद्यापासून येईन चांगले कपडे घालून. अजून काही प्रॉब्लेम आहे? नाही अजून काही खोटं बोललं असेल तर सांगून टाक. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाही नो प्रॉब्लेम, आता प्रॉब्लेम नाही आहे. पण दादा, मॅडमने मला काय सांगितलंय माहिती? त्यांना ना नोकरी शोधायची. त्यांनी सांगितलंय की यशादादाला सांग ना एखादी नोकरी शोधायला. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, कोण मी? मी कुठे नोकरी बघणार आहे त्यांना? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, यशोदादा त्यांच्या नजरेत तू कॉन्ट्रॅक्टर आहे ना, तुझ्या ओळखी असतील, मग तू एखादा जॉब बघू शकतो ना. त्यावर लगेच आता यशोदादा म्हणू लागतो, मी? अरे राजा तुला अक्कल आहे का? तेव्हा राजा म्हणू लागतो, यशोदादा तू एक काम कर ना, त्यांना सांगून टाक की तुला वेळ नाही आहे, तुला जमणार नाही असं बोलशील. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, ठीक आहे. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, वाह माझा यशोदादा काय समजूतदार आहे ना, मला लय आवडतो तो. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, हो बाद झालं कौतुक, असा समजूतदारपणा कधी कधी तू दाखव. हे बघ खूप विश्वासाने त्यांनी तुझ्यासोबत येण्याचा निर्णय घेतलाय, विश्वासघात करू नको. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, दादा अरे असं काही नाही आहे, अरे मी त्यांच्या स्वप्नांसाठी हे सगळं केलंय. ते एकदा का त्यांची स्वप्न पूर्ण झाली की सगळं काही ठीक होईल. तेव्हा लगेच यशादादा म्हणू लागतो, नक्कीच ना, या पाठीमागे तुझा स्वार्थ नाही आहे ना, सगळं स्वप्नांसाठीच केलंय ना, का खरं खरं सांग काय आहे तुझ्या मनात? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही दादा, अरे मी खरं सांगतोय. बरं ठीक आहे, मग जाऊ दे त्यांना त्यांच्या घरी. आणि मग त्यांच्या स्वप्नांचं काय? नाही होणार ती पूर्ण, म्हणून मला त्यांची स्वप्न पूर्ण करायचीत. आणि मग स्वप्न पूर्ण झाल्यानंतर बघू की काय होतंय ते. त्यांना जायचं असेल तर ते जाऊ शकतात किंवा राहूही शकतात. तेव्हा लगेच आत्ता यशोदादा म्हणू लागतो, ठीक आहे, पण जर तू त्यांना तुझ्या प्रेमात पाडण्यासाठी हे सगळं केलं असेल ना, तर तुझी खैर नाही, सोडणार नाही तुला हा यशोदादा. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, नाही रे दादा. आणि बरं ठीक आहे, त्यांची स्वप्न झाली पूर्ण आणि तोपर्यंत तर त्या माझ्या प्रेमात पडल्या तर मग काय करशील? बोल ना यशोदादा. जर स्वतःहून त्यांचं माझ्यावरती प्रेम झालं तर? त्यावर यशोदादा म्हणू लागतो, ते नंतर बघून घेऊया, पण तू स्वतःहून तसं काही करू नको, लक्षात ठेव. चल निघ आता. आता लगेच राजा पुन्हा हिरोसारखा चष्मा घालतो आणि तिकडनं निघालेलो असतो. तर आता संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र अवनी लगेच नवीन सिम कार्ड आणलेलं असतं. त्यामुळे आता नवीन नंबरवरनं स्वाती वहिनीला कॉल करते. आता स्वातीने फोन उचललेला असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, स्वाती वहिनी कशी आहेस ग तू? अवनीचा आवाज ऐकताच स्वातीला खूप भारी वाटतं. अवनी तू? अगं किती दिवसांनी फोन करतेस, कशी आहे तू? तुझं ठीक आहे ना तिकडे सगळं? अगं तुला खूप त्रास होतोय का तिकडे, सांग ना. असे आता असंख्य प्रश्न स्वाती वहिनीने अवनीला विचारायला सुरुवात केलेली असते. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही वहिनी मी ठीक आहे ग, पण बाबा कसे आहेत, त्यांना बरं वाटतंय ना? त्यावर आता स्वाती म्हणू लागते, हो बाबा बरे आहेत, पण अवनी अगं काय हाल चालू आहे, आम्ही व्हिडिओ. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, वहिनी मला ना तुझी एक हेल्प हवी, करशील का गं? त्यावर स्वाती म्हणू लागते, बोल ना काय हवंय तुला? काय झालं अवनी, बोल ना. त्यावर अवनी म्हणू लागते, स्वाती वहिनी अगं माझी खूपच महत्त्वाची डॉक्युमेंटची फाईल तिकडेच राहिली गं. माझे आय डीचे सर्टिफिकेट, सगळे सर्टिफिकेट त्या फाईलमध्येच आहे. प्लीज मला तेवढी फाईल देशील का गं? तरच मला नोकरी मिळू शकते, प्लीज स्वाती वहिनी. त्यावर लगेच आता स्वाती वहिनी म्हणू लागते, हो का? अगं तुझी सर्टिफिकेटची फाईल आहे की ड्रावरमध्येच ठेवलेली, देईन मी. त्याच वेळेस पाठीमागनं हा रागेट महेशदादा आलेला असतो. तेव्हा लगेच आता तो ओरडतच म्हणू लागतो, स्वाती फोन स्पीकरवर ठेव. आता स्वाती घाबरते. महेश लगेच तिच्याजवळ येतो. स्वाती फोन स्पीकरवर ठेव.
आता स्वातीने स्पीकरवरती ठेवलेलं असतो. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, कशासाठी फोन केला इथे, काय काम आहे तुझं आता. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, दादा मला माझी सर्टिफिकेट हवीत. तेव्हा लगेच महेश म्हणू लागतो, भेटणार नाही. आधी घर सोडलं पळून गेली तेव्हा नाही सुचलं तुला हे सगळं. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, किती वेळा तेच तेच. अरे दादा किती वेळा तेच ऐकवणार आहे, आता बास की. त्यावर महेश म्हणू लागतो, नाही मरेपर्यंत मी हेच ऐकवणार आहे तुला. तू हे घर सोडून पळून गेली ना, मग तेव्हा नाही तुला तुझी सर्टिफिकेट आठवली. आता तुला या घरातनं काय बी एक बी वस्तू भेटणार नाही, लक्षात ठेव. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, दादा अरे पण माझी सर्टिफिकेट. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, ते मला ठाऊक नाही आहे, चल ठेव पण आणि पुन्हा फोन करू नको. असे म्हणताच आता महेश फोन कट करतो. अवनीला मात्र खूप वाईट वाटतं. त्याच वेळेस इकडे स्वाती वहिनी म्हणू लागते, अरे असं का वागलास, का ओरडलास तिच्यावरती, फक्त सर्टिफिकेट तर मागत होती ना. त्यावर लगेच महेश म्हणू लागतो, ए स्वाती त्या सर्टिफिकेटला आग लाव, जाळून टाकती. असे म्हणत आता महेश तिकडनं निघून जातो. पण अवनीला मात्र खूपच रडायला येतं. कारण आता जर तिची फाईल तिचे सर्टिफिकेट भेटले नाही तर तिची स्वप्न कशी पूर्ण होणार याचं तिला खूप टेन्शन आलेलं असतं. अवनी आता जोरजोरात रडू लागते. तेवढ्यात लगेच राजा घरात येतो. मॅडम मॅडम अहो काय झालंय, अहो तुम्ही का रडताय, काय झालंय सांगा ना. पण अवनी एक नाही दोन नाही जोरजोरात रडत असते. तेव्हा राजा घाबरतो. अरे बापरे, माझ्या भावंडांनी बघितलं ना तर मग माझ्यावरच तोप सुटणार आणि मग माझी काही खैर नाही. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम जरा हळू रडाव, अहो बाहेर कोणी ऐकलं ना तर मला मारतील ओलई, त्यांना वाटेल की मीच काहीतरी केलंय. त्यामुळे प्लीज मॅडम हळू रडा. अवनी आणखीन मोठा आवाज वाढवते, तुला माझा प्रॉब्लेम होतोय का, तू जा निघ इकडनं, जा इकडनं. तेव्हा लगेच आता यशादादा येतो. अवनी अवनी काय झालंय, तुम्ही रडताय का. अवनी एक नाही दोन नाही ढसाढस रडत असते. तेव्हा राजा घाबरतो. ओ मॅडम अहो सांगा ना काय झालंय, बोला ना, तो दादा मला ओरडेल ना. तेव्हा लगेच आता यशादादा असे टप्पुरे डोळे करून राजाकडे बघतो. राजा राजा तू काय केलंय, लवकरात लवकर सांगा, नाहीतर बघ माझ्याशी गाठे. तेव्हा राजा म्हणू लागतो, हो मॅडम वातावरण लय तापले हो, कधी पाऊस पडेल काय होईल सांगता येणार नाही. ओ मॅडम अहो खरं खोटं सांगा की बोला की. पण अवनी एक नाही दोन नाही गप्प. तेवढ्यात लगेच आता धन्या येतो. वहिनी वहिनी तुम्ही रडताय, राजा दादा तू काय केलंयस वहिनीला. राजा दादा मी आता वयाचं भान ठेवणार नाही हं. तू माझ्यापेक्षा मोठा आहे हे मी विसरून जाणार आहे, लवकरात लवकर सांग काय केलंय तू वहिनीला. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए गप्प बैस रे, अरे सांगतोय ना मी काही नाही केलंय. तेव्हा धन्या आणि यशादादा म्हणू लागतात, तूच काहीतरी केलं असणार आहे, तुला ना सतत असंच काहीतरी करायची सवय, दुसऱ्यांना त्रास द्यायचा आणि रडायला लावायचं, हे ना तुझं कामच आहे. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए भावंडांनो अरे काय बोलताय तुम्ही, ओ मॅडम अहो सांगा ना यांना, लय अवघड आहे नाही तर. तेव्हा लगेच अवनी बाजूला जाते आणि आणखीन रडू लागते. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम वातावरण लय गंभीर झालंय हो, अहो मी मार खायलो, लय धोपटतील ते मला, प्लीज मॅडम सांगा ना. त्यावर लगेच यशादादा म्हणू लागतो, राजा राजा तू इकडे ये लवकर, मला महत्त्वाचं बोलायचं ये. आता राजा घाबरतो, कारण या दोघांनी मला बाहेर नेलं ना मग माझी कुत्र्यासारखी धुलाई होणार आहे. त्यामुळे राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम अहो बोला हो, नाहीतर लय हाणतील मला. आता लगेच यशादादा म्हणू लागतो, चल चल महत्त्वाचं बोलायचंय. राजा आता घाबरतच यशोदादाजवळ येतो. दादा लगेच त्याची कॉलर पकडतो आणि ओढत त्याला घेऊन जाणार. ते चवणी म्हणू लागते, एक मिनिट, राजाने काही केलं नाहीये. तेव्हा राजा म्हणू लागतो, वाचलो मॅडम, बरं झालं, नाहीतर माझं काही खरं नव्हतं. मग काय झालंय सांगा ना सगळ्यांना. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, काय सांगू, माझी स्वप्न माझी नोकरी सगळं संपलं. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, काय बोलताय तुम्ही. तेव्हा अवनी म्हणू लागते, हो मला नोकरी शोधायची होती पण माझ्याकडे माझी सर्टिफिकेट नाही आहे. घरी फोन केला तर महेश दादानी साफ नकार दिलाय, या घरातनं काहीच भेटणार नाही असं बोललाय तो. मग मी पुढे कसं जाणार, कशी माझी स्वप्न पूर्ण होणार, मला खूप टेन्शन आलंय. असे म्हणत अवनी पुन्हा रडू लागते. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम हे बघा, तुमचं स्वप्न तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. अहो एक कागद बी तुमचं स्वप्न तुमच्यापासून दूर करू शकत नाही. हे बघा मॅडम, होप सोडू नका,
तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, बास बास कर रे. अरे तेच ऐकून मला कंटाळा आलाय. ना माझ्याकडे होप आहे, ना मला तोप दिसत आहे. माझ्यासमोर काहीच नाहीये, सगळं संपलंय. त्यामुळे प्लीज तुम्ही जा इकडनं. मला ना थोड्या वेळ एकटीला राहू दे, जा तुम्ही. तेव्हा लगेच आत्ता यशोदादा म्हणू लागतो, राजा राजा चल, त्यांना एकटीला थांबायचंय ना, थांबू दे राजा चल. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, ए दादा सोड माझा हात. हे बघ दादा, अशा परिस्थितीत आपण त्यांना एकटीला नाही सोडू शकत. हे बघा अवनी मॅडम, तुम्हाला टेन्शन आलंय की नाही? मग असं टेन्शन घेऊन घरात रडत बसणं बरोबर आहे का? सांगा बरं. राजा आता अवनीची समजूत काढू लागतो. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, नाही. त्यावर राजा म्हणू लागतो, मग मी एक सोल्युशन देतो. हे बघा, जेव्हा माणसाला खूप राग येतो ना, तेव्हा घरात रडत बसायचं नाही. मोकळ्या हवेत बाहेर जायचं आणि मस्त फिरून यायचं. तिकडे छान गप्पा मारायच्या आणि एकदा का बाहेरची मोकळी हवा अशी चेहऱ्यावरती लागली ना, की आपोआप डोकं असं शांत होतं. थंड डोक्याने अगदी मनात विचार यायला सुरुवात होतात आणि मग या सोल्युशनवरती लगेच मार्ग निघतो. त्यामुळे ना आमचा यशोदादा म्हणत असतो, राग आला ना की लगेच बाहेर पडायचं. हो की नाही यशोदादा? यशोदादाला धक्का बसतो, मी कधी बोललो? पण आता अवनीसमोर तो हो म्हणू लागतो. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मग प्लीज तुम्हाला जर तुमच्या या सोल्युशनवरती मार्ग हवा असेल ना, तर प्लीज चला ना, आपण ना जरा बाहेर जाऊन येऊया. तुमच्या या प्रॉब्लेमवरती लगेच मार्ग निघेल. चला ना प्लीज, आपण लॉंग ड्राईव्हला फिरून येऊ. चला चला, मस्त मोकळ्या हवेत. यशोदादा जाऊ ना? त्यावर यशोदादा म्हणू लागतो, ए मला काय विचारतोय? त्यांना न्यायचे ना, मग त्यांची परवानगी घे ना. त्यावर अवनी म्हणू लागते, ठीक आहे. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, हो ना, मग तुम्ही मस्त तयार व्हा, मी बाहेर थांबतो. आता लगेच राजा यशोदादा सगळेजण बाहेर येतात. तेवढ्यात आता लगेच बाहेर मस्त आता केस विचारण्याचं काम धन्याचं चालू असतं. तेव्हा राजा म्हणू लागतो, ए धान्या, एवढ्या संध्याकाळी नटून थटून कुठे चाललाय तू? तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, असं काय करतोय राजा दादा? जिकडे वहिनी तिकडे मी असतो ना, मी वहिनींच्या सोबतच असायला पाहिजे. मला बी यायचंय लॉंग राईडला. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो, ए कबाब मी हड्डी, तू कशाला रे? काम बिगाडा. ते म्हणतात ना, तीन तिगाडा काम बिगाडा. तू घरीच थांब, तुला यायची गरज नाहीये. तेव्हा लगेच आता धन्या म्हणू लागतो, राजा दादा हे मात्र चुकीचं करतो या. तेव्हा राजा म्हणू लागतो, गप गप, कळतंय मला समजा काही, घरीच राय. तेवढ्यात पाण्या येतो, मस्त कॉटवरती बसतो, त्याच्या हातात गाडीची चावी असते. तेव्हा लगेच तो आता लगेच यशोदादाला आवाज देतो, यशोदादा मस्त कडक कडक चहा करून आण बरं. तेव्हा यशोदादा म्हणू लागतो, ठीक आहे. तेव्हा लगेच राजा आता मुद्दामून त्याच्याशी गोड बोलत म्हणू लागतो, माझा पानू खूप दमला असेल ना, गाड्या रिपेअर करू करू, आणि यशोदादा चहान. त्याच वेळेस आता गोड बोलताच राजाने त्याच्या हातातली गाडीची चावी घेतलेली असते. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, एक मिनिट बैस, इथे बैस. गाडीची चावी कशी घेतली तू? माझी गाडी मी तुला देणार नाही. गॅरेजवरनं आणली ती गाडी, रिपेअरिंगसाठी आली होती. चल ठेव ठेव लवकर. तेव्हा राजा म्हणू लागतो, हे बघ भावा, समजून घे रे मला, आज ना माझं खूप महत्त्वाचं काम आहे, त्यामुळे प्लीज प्लीज मला चावी दे. तेव्हा लगेच आता पाण्या म्हणू लागतो, जमणार नाही. अरे गाडीत कधी घोटभर पेट्रोल टाकीत नाही, त्या गाडीच्या नरड्यात पेट्रोल टाकता नाही येत तुला? यशोदादा तुला सांगतो, अरे याने माझी गाडी कित्येक वेळा नेली आणि जिथे पेट्रोल संपेल का तिथेच लावून दिली, आणि मला फोन करून सांगतो की तुझी गाडी बंद पडली, घेऊन जा. आणि त्यामुळे मी काय याला गाडी द्यायची? यशोदादा भेटणार नाही, मी याला देणार नाही. यशोदादा धन्या खुणावत असतात, वहिनीला जायचंय, गप्प बैस. पण आता हा पाण्या ऐकतेल ना. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, प्लीज भावा ऐक. तेवढ्यात तयार होऊन अवनी बाहेर येते. आता यशोदादा पाण्याला खुणावतो, अवनी मॅडमला जायचंय ना. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अच्छा असं आहे का राजा, म्हणजे लॉंग राईडला जायचंय का? वा वा वा, सुहाना सफर, मौसम हसी, वाह, काय मज्जाच मज्जा ना. आता राजा आणि अवनी निघालेले असतात. बाहेर येताच लगेच आता पाण्या हळूच राजाला म्हणू लागतो, आज वहिनी तुझ्यासोबत येणार आहे म्हणून मी तुला माझी बाईक दिली, पण तिच्या नाड्यात पेट्रोल टाकल्याशिवाय यायचं नाही. शेवटचं सांगून ठेवतो, नाही तर तुला सोडणार नाही. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही मॅडम, प्रॉब्लेम काहीच नाही आहे,
पाहण्याची अशी इच्छा आहे की तुम्हाला फिरायला जायचे ना, मग पेट्रोल त्याच्या पैशानेच टाकलं पाहिजे. म्हणून मी त्याला म्हणत होतो ठीक आहे ठीक आहे. आता मात्र यशादादा धन्या सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा पाण्या म्हणू लागतो कोण मी? त्यावर राजा म्हणू लागतो हो, तुझ्या पैशांचं टाकायचे ना, दे पैसे दे चल पटकन. आता मात्र अवनीसमोर त्याला नाही म्हणता येत नाही. तेव्हा यशादादा हळूच म्हणू लागतो दे पाण्या, आता तुला पैसे द्यावेच लागणार आहे. राजाने शाळा केली, दे लवकर. त्यावर लगेच पाण्या आपल्या खिशातनं पैसे काढतो आणि लगेच आता राजाच्या हातात टेकवतो. पण तो आता राजाचा घट्ट हात पकडतो. राजा आता लगेच ते पैसे घेतो आणि त्याच्या हातून आपला हात सोडतो. चला भावा येतो हा. आता लगेच राजा गाडीवरती बसताच अवनी गाडीच्या सीटावरती हात ठेवते आणि ती बसायला जाणार. तेच राजाचं लक्ष जातं. मॅडम, अहो तुम्ही मी दिलेल्या बांगड्या घातल्यात? तेव्हा अवनी म्हणू लागते हो, छान वाटल्या मला, ड्रेसवर मॅचिंग होत होतं ना म्हणून घातल्या. इकडे राजाला मात्र खूप आनंद होतो. देव्याई, ज्या हातांसाठी मी बांगड्या आणल्या होत्या त्या योग्य हातात पोचल्यात. वा देव्याई, लय भारी वाटतंय मला. तेव्हा लगेच आता अवनी गाडीवरती बसणार. तेच राजा म्हणू लागतो हो मॅडम, असं माझ्यासारखं बसा की दोन्हीकडे पाय करून. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते नाही नको, कसं आहे ना, एकीकडे पाय करून बसलं ना, गाडी काही पडायला वगैरे लागली तर म्हणजे टपकन उतरता येईल ना. तेव्हा लगेच धन्या पाण्या हसू लागतात. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो झालं, यांच्यासमोर बोलले तुम्ही, पण हे काही झालं तर मला सोडणार नाही. तेव्हा लगेच आता राजा म्हणू लागतो बरोबर आहे ठीक आहे, तुम्हाला जसं जमेल ना तसं बसा. त्याच वेळेस आता अवनी लगेच पाठीमागे सीटावरती बसते. आता दोघेही लॉंग राईडसाठी निघालेले असतात. राजा मात्र खूपच खुश असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता रस्त्याने खड्डे असतात, त्यामुळे अवनीला काही बाईकवरती बसण्याची सवय नसते. अवनी आता राजाच्या खांद्यावरती हात ठेवते, त्याला घट्ट पकडते. राजाला मात्र खूप भारी वाटतं. राजा खूपच आनंदात असतो. तर आता दोघेही बाहेर मस्त मोकळ्या हवेत बसलेले असतानाच आता रात्रीची वेळ असते, त्यामुळे लगेच हवालदार साहेब येतात. ए, कोण आहेस तू? आणि या पोरीला घेऊन इथे का बसलाय? तुला लाज वाटत नाही? आणि काय गे पोरी, तू अशी या पोरासोबत रात्री अपरात्री फिरते, तुला काहीच वाटत नाही? चल लाव, तुझ्या बापाला फोन लाव, लवकर फोन लावायचा. आता मात्र राजा म्हणू लागतो हे बघा साहेब, साहेब प्लीज ऐकून घ्या ना, समजून घ्या. राजा आता त्या साहेबांची विनवणी करत असतो, पण मात्र अवनीला खूपच राग येतो. अवनी आता त्या हवालदार साहेबांना चांगलाच दणका दाखवते. ओ साहेब, मी का माझ्या बापाला फोन लावायचा? का लावायचा? कारण मी माझ्या नवऱ्यासोबत असताना मी माझ्या बापाला फोन का लावू ते सांगा आधी. आता मात्र राजा तर अवनीकडेच बघू लागतो. तेव्हा हवालदार साहेब म्हणू लागतात हा नवरा आहे तुमचा? तेव्हा अवनी म्हणू लागते हो, नवरा आहे तो माझा, आणि मी माझ्या नवऱ्याबरोबर फिरायला आले. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे? हे माझ्या गळ्यात मंगळसूत्र दिसतंय, हा माझा नवरा आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आता अवनीने सगळ्यांसमोर, बाहेर आजूबाजूला लोक असतात, हवालदारांसमोर आता राजाची दणक्यात नवरा अशी ओळख करून देताच राजा तर थेट हवेत पोचलेला असतो. त्याला खूप आनंद होतो. तर आता पुढे काय होणार हे सगळं बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.